नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाण्याची उपलब्धता ही सर्वात महत्त्वाची गरज आहे। पण अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी आवश्यक साधन नसल्यामुळे शेतीचे उत्पादन घटते। याच समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना विहीर खोदकाम, विहीर दुरुस्ती, शेततळ बांधकाम, वीज जोडणी, ठिबक सिंचन, डिझेल पंप, पीव्हीसी पाईप, फळबाग लागवड अशा विविध घटकांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते। तर मित्रांनो, अर्ज प्रक्रिया काय आहे, कोणकोणती कागदपत्रे लागतील याची सर्व अपडेट माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण आज पाहणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। असेच कामाचे व्हिडिओज तुम्हाला नेहमी फ्रीमध्ये भेटत राहतील। आता नेमकं अर्ज प्रक्रिया काय आहे, या योजनेचा लाभ कसा मिळेल या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, याची विशेष बाब म्हणजे नवीन विहीर खोदकामासाठी प्रत्येकी 4 लाख रुपयापर्यंत अनुदान उपलब्ध आहे। जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी 1 लाख रुपये, शेततळ्यासाठी 2 लाख रुपये, वीज जोडणीसाठी 20,000, ठिबक सिंचनासाठी 36,000, डिझेल पंप घ्यायचं म्हटलं तर 40,000, पीव्हीसी पाईपसाठी 50,000 आणि फळबाग लागवडीसाठी 50,000 इतके अनुदान मिळणार आहे। मग आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा अनुसूचित जातीचा असणं, त्यांच्याकडे किमान 40 गुंठे जमीन असणं, वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयापेक्षा कमी असणं या अटी अनिवार्य आहेत। तसेच अर्ज करताना जात प्रमाणपत्र 7/12/8 उतारा, उत्पन्नाचा दाखला, 50,000 किमतीचा बॉन्ड पेपरवरील प्रतिज्ञालेख आणि तलाट्याचा दाखला अशी कागदपत्र आवश्यक आहेत। अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहेत। तर इच्छुक लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करायचा आहे। यामध्ये जे पात्र शेतकरी आहेत, या पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून थेट त्यांच्या बँक खात्यात निधी जमा केला जातो। ही योजना शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्येवर मात करून शाश्वत शेती सध्या करण्यासाठी मोठी मदत ठरणार आहे। आता या योजनेचा उद्देश आणि पार्श्वभूमी काय आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा उद्देश म्हणजे अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची उपलब्धता करून विहीर, शेततळ, ठिबक सिंचन यासारख्या सुविधेमुळे शेतीत उत्पादन वाढणे, नुकसान कमी होणे आणि इतर शेतकरी आत्मनिर्भर होतो। आणि यासाठी मित्रांनो, काही लाभार्थ्यांसाठी जी पात्रता आहेत, काही निकष आहेत ते सुद्धा पूर्ण असणं गरजेचं आहे। यामध्ये अनुसूचित जातीचा शेतकरी असेल, विहिरीसाठी किमान 40 गुंठे जमीन असणं गरजेचे आहे। तर इतर प्रकल्पासाठी 20 गुंठे जमीन आणि वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयापेक्षा कमी असणं गरजेचं आहे। त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र अनिवार्य। तर लाभ घेतल्यानंतर पुढचे 5 वर्ष अर्ज करता येणार नाही, याची दखल सुद्धा शेतकऱ्यांनी घ्यायची आहे। तर अनुदान व खर्च संरचना जर पाहिली तर नवीन विहीर खोदकामासाठी 4 लाख रुपये, जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी 1 लाख रुपये, शेततळ्यासाठी 2 लाख रुपये, वीज जोडणीसाठी 20,000, ठिबक सिंचनासाठी 36,000, डिझेल पंप जर घ्यायचा असेल तर 40,000 रुपये आणि पीव्हीसी पाईपलाईनसाठी 50,000 रुपये, फळबाग लागवडीसाठी 50,000 रुपये एवढं अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे। मग आता याचं संकेतस्थळ mahadbt.maharashtra.gov. ही वेबसाईट आहे। या वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी नोंदणी करून लॉग इन करायचं आहे, योजना निवडायचं आहे, अर्ज करायचा आहे आणि आवश्यक कागदपत्रही अपलोड करायचे आहे। अर्ज सबमिट करून क्रमांक जतन करायचा आहे। आवश्यक कागदपत्र म्हणजे जात प्रमाणपत्र 7/12 उतारा, 8 उतारा, उत्पन्न दाखला, 50,000 रुपये, जो बॉन्ड पेपर आहे हा प्रतिज्ञालेख आणि तलाठ्याकडे उत्पन्नाचा दाखला, हे सर्व कागदपत्र असणं गरजेचं आहे। आता लाभ वितरण प्रक्रिया कशी असते, तर अर्जदाराची पात्रता तपासल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदान मंजूर केले जाते आणि मंजूर रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे बँकेत त्यांच्या डायरेक्ट जमा केले जाते। आता जी अधिकृत संकेतस्थळ आहे mahadbt.maharashtra.gov. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकता। त्याचबरोबर हे अर्ज कसे करायचे या संदर्भात आपल्या युट्यूब चॅनलवर एक महत्त्वाचा व्हिडिओ सुद्धा आपण बनवून ठेवला आहे। त्याची लिंक सुद्धा वरती आय बटन मध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मिळून जाईल। ती लिंकवर क्लिक केल्यानंतर पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही अर्ज प्रक्रिया कशी करायची तुमच्या मोबाईलद्वारे सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता, किंवा तुम्हाला अर्ज जर करणं शक्य होत नसेल तर तुम्ही सीसी सेंटर किंवा ऑनलाईन सेंटरवर जाऊन सुद्धा अर्ज करू शकता। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना नवीन विहीर असेल, विहीर दुरुस्ती असेल, शेततळ असेल, ठिबक सिंचनासाठी असेल किंवा पीव्हीसी पाईपलाईन असेल, किंवा शेतकऱ्यांना फळबाग जर घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी
राज्य सरकारने स्टेप बाय स्टेप असं अनुदानावर अर्ज मागवणे सुरू केलेले आहे. तर तुम्ही अशा प्रकारे अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ तुम्ही मित्रांनो नक्कीच घेऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉन सुद्धा नक्कीच प्रेस करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल.